नमस्कार मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्रामवर बैलांच्या व्हिडिओ करताना बघितलं असेल, पण कधी मैदानात बघितलं नसेल. तर मी आज चाललोय मुरबाड मधल्या उंबरवेडे मैदानावर. तर बघू, रोशन आणि सुजलनी मला बोलवलंय, बोलतो आज एक ब्लॉग होऊनच जाऊ दे. तर मी निघतोय आता. आता संध्याकाळचा टाइम झालाय, म्हणजे मोठी मोठी बैलांच्या शर्ती संध्याकाळीच होतात. त्यामुळं मी आता निघलोय. सोबत कोण नाही, आपली गाडी घेऊ ना निघू. बघू, तुम्हाला दाखवतो कसा जायचा रोड बीड, न मग मैदान दाखवतो. बघू चला आता कुठले कुठले आपल्याला बैल भेटतात. तर मी आता शास्त्रीनगर दुधालेपाडा गावात आहे, म्हणजे माझ्याच गावात. तर आता इथून निघतोय, चला. सध्या आपल्या मुरबाड कल्याण रोडची अवस्था अशी आहे ना, तर टू व्हीलर घेऊन निघावा का नाही याचा मोठा प्रश्न आहे. पण एकदा आपला रोड झाला ना, मग आपल्याला काही टेन्शन नाही. सध्या आपण वांजले गाव इथे आहेत. बऱ्यापैकी रोडचं काम झालेलं आहे वन साईड. आता थोड्याच टायमामध्ये आपण बिरवाडी रोडला पोहोचतोय. सध्या आपण बिरवाडी रोडवर आहेत. इथून 2 ते 3 किलोमीटरवर आपलं मैदान आहे. 5 ते 10 मिनिटात आपण पोहोचतोय. बघू शकता मित्रांनो, आपण मैदानावर पोहोचलो. तर आता बघू चला, रोशन आणि सुजल कुठे आहेत. गाड्या तर भरपूर लागल्यात, आपल्याला पण गाडी खावायला लागते. तर चला. शर्ती बघायला मी पहिल्यांदाच आलो आहे. मनामध्ये एकच भीती आहे, कुठल्या गाडी खाली दडपलो नाही म्हणजे झाला. इकडून तिकडून गाड्या कुठं पण घुसत, काट्या बिट्या तोडतात. ड्रायव्हर कुठं, गाडी कुठं ना बैल कुठं, त्याच्यात मी नाही भेटलो म्हणजे झाला. आपल्या रायफल तुपांचे हुकमी एक्का ड्रायव्हर, माणिक ड्रायव्हर आपल्याला दिसले तिथं. माणिक ड्रायव्हरने आलेल्या बैलाचे एक घण टाकलेले. माझ्या गावातले आवडते ड्रायव्हर सुजल टेकडे दादा हे पण आपल्याला इथं दिसलेले आहेत. पहिलीच शर्यत बघायला गेलो ना, पहिलीच गाडी माझ्या अंगावर आली. मारता मारता वाचलोय. आता काय पुढं पुढं जायचं नाही, बांधा बिंदा बसायचं नाही, पब्लिकच्या मागून कोपऱ्यात जाऊन बघायचं आहे गपचूप. मैदानात आल्यानंतर सगळ्यात पहिले मला 3 वारू भेटलं आमच्या गावातलं. तुम्हाला दाखवतो. यांचा बघ काय चाललाय. ऊन किती काय किती, हे बिलागलाच भेल घाला. खातात तर खातात, मला देत पण नाही. जाऊ दे, आमची बैल आमची शर्यत झाली का मग बघतो यांना देतो कलिंगड. चला बघू आता आपली शर्यत कधी होते. मशाला जसा बैल बाजार भरतो तसा शर्तींसाठी इथं बैला आलेली आहेत. सगळी टॉपचीच बैला दिसतात. बघू आता आपल्याला कोणाची मुलाखत घेता येते का. स्वतः रोशन दुधाले डायरेक्ट कलिंगड घेऊन 5 किलोचा कलिंगड आहे वाटतं. डायरेक्ट एवढा मोठा घेऊन आहे. चला कलिंगड खाऊ, मजा. हे बैल कुठे थांबली, तुपांची झाली ना वाटतं. आपल्याला थोडा टाइम झालाय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. लय ऊन आहे ना. रोशन तो दात बघ, काल पोपटी घालले ना दात बघ.
तुफान आणि चिमण्याची शर्यत झाल्यानंतर गुलालाचा आनंद आम्ही कलिंगड खाऊन करतोय बघा. तुम्ही कशात करता मला सांगा नक्की. आमच्या मागे बघा तुफान आहे. चिमण्या कुठे आपला लांब आहे थोडा दिसणार नाही. आपण जाऊया तिथं. मला या बैलगाडा क्षेत्रामध्ये थोडा अनुभव कमी आहे तर मला 2 बैलांची मुलाखत घ्यायची होती आपल्या इकडूनची. तर मी रोशनला सांगतो मुलाखत घ्यायला कारण त्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये थोडाफार अनुभव आलेला आहे. तर बघू चला तो कसे कसे प्रश्न विचारतोय म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते प्रश्न मी विचारू शकतो त्याच्याकडून मला थोडासा अनुभव येईल. तर बघू चला काय काय विचारतोय तो प्रश्न. चला दादा नमस्कार. नमस्कार. पहिला सर्वप्रथम आपली ओळख दाखव. माझे नाव सिद्धार्थ खंडागले. मुरबाड तर आज पहिरा कोण आहे त्याला? घरचीच गाडी आहे. घरची गाडी आहे का? मग आज तुमच्या नाव सोडणार आहेत का शर्यत जमून करणार आहेत? आपलं नाव आहे ना घरच्या गाडीचं नाव आहे 21,000. अजून नाव काही फिरलं नाही आपलं. 21,000 नाव ठेवलंय. मग तुमची इच्छा काय कोणाची गाडी धरायची का घरची गाडी जर जुळली समोरची तर तुमचा विजयानंतर जल्लोष काय असेल? काय तसं काय नाही. जल्लोष आमचं कसं ज्याची इच्छा असेल तो चंबूच्या गाडी घ्यायला केलं काय एवढा विषय नाही. आपलं नाव आहे कोणी पण फिरवायचा घरच्या गाडीचा. जर तुमची गाडी जर झालीच जर दुसऱ्या मैदानात त्यांनी जर तुम्हाला वापस विचारलं तुमची प्रतिक्रिया काय असेल? प्रतिक्रिया म्हणजे कसं आहे माहिती का त्यांची इच्छा असेल प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो आम्ही. ज्याची इच्छा असेल त्यांना नाव फिरवायचा बस बाकी काही नाही. ज्याची इच्छा असेल तो केला गाडी आता काय एवढा विषय नाही. मैत्रीपूर्वक शर्यत मैत्रीपूर्वक करतो आम्ही. तुमची इच्छा काय असते का कुठल्या बैलात बैल नेहमी पालावा? इच्छा म्हणजे आता मागे पण एक बाहेर दिली होती का राहुल दादांच्या मग सोबत पालायची तर आपण आला होता कॉल शुभम दादाचा. बघू आता बैल खाली आल्यानंतर पळू आम्ही. म्हणजे 100% तुमची अशी इच्छा आहे का बाबा मथुर सोबत आपला बैल पळायला पाहिजे? ती इच्छा पहिल्यापासूनच होती. आता मागच्या बाईटला बोललो होतो राहुल दादा ती बघितली शुभम दादाने आपल्याला फोन केला. आता बैल सध्या वरते बघू जेव्हा बैल खाली एकदा 100% पळू आम्ही. आता परत चांगले कुठल्या बैलात बैल पाळलेले आपले शंभू? पैरे म्हणजे एवढी नावाने माहित पण सगळे टॉपचेच पैरे झालेले आहेत. चांगल्याच पाळलेले चांगल्या बैलांचे. तर आतापर्यंत या सीझनला तुमचे किती गुलाल झालेले आहेत? आता टोटल 9 झाले. मागे एक गाडीने मार खाल्ला 9 झाले आल्यापासून. ना घरच्या गाडीचे किती गुलाल झाले? घरच्या गाडीचे मागच्या वर्षी सलग 36 गुलाल झाले होते. गेल्या वर्षी 36 गुलाल झालेले. पहिल्यांदाच घरची गाडीचं नाव दिलेलं आहे. नाव दिले जोड झाले नाही जोड झाले अजून. आपण सुपर बसनं नाव दिलेलं आहे. हा. अजून जोड नाही झाला आपल्याला. जर गाडी म्हणजे आज शंभू आणि आपला सोन्या पळणार आहे महाराष्ट्र घेतली. जर समजा याच मैदानात जर आपल्याला जर पराभवाची जर म्हणजे दिशा दाखवली समोरच्या जोडीनं तर तुमचा म्हणजे मनाचा या काय असेल मनाचा हेतू काय असेल काय तुमचा? नाही काय नाही. हार जीत होत रे ते खेळले त्याच्यामध्ये काय आज हरलो उद्या जिंकलो असं काय नाही. आम्ही राग काहीच धरत नाही. आम्ही हार पण एकदम मान्य नाही म्हणजे आनंदाने स्वीकारतो. जे तुम्ही ज्याच्याशी पण शरद खेळता ते प्रेमा खातीर खेळता सगळे न कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे या हिशोबात. ना अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारतो का बाबा बैलगाडा शर्यत आताच चालू झाले त्याबद्दल तुमचं काय मत असेल? त्याबद्दल म्हणजे कसं आहे का म्हणजे आपला बरेच वर्ष बंद होता आता चालू झालंय बैल घेतो म्हणजे आनंद वाटतो ना. जर ज्यांनी कष्ट घेतलेत त्यांच्याबद्दल काय बोलता तुम्ही? शर्यत चालू होण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? त्यांचे कसे त्यांचे म्हणजे फार मोठे उपकार आहेत. आता बैलगाडा मालक म्हणजे पहिल्यापासून जेवढे मोठे बैलगाडा मालक आहेत तेवढे सर्व आपले कष्ट घेतले त्यांचे कसं आभार मानतो मी. आताच बैलगाडा क्षेत्रामध्ये 2 दुःखद घटना अशा घडलेल्या आहेत का आपले अध्यक्ष मानले जायचे पंढरी शेठ फडके आणि तसेच विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? ते दोन्ही नाव म्हणजे एकदम आता सगळ्यांनाच माहिती आहे का ती नावं काय होती. बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे देव माणसं होती. बरोबर. तर ते कालाच्या पडद्याला गेले तर ते काही दुःख आहेच त्या गोष्टीचा. त्यांची कुठेतरी कमी भासते का तुम्हाला या शर्यती क्षेत्रात? ती भासतेच ना. आता ते कसं ते असल्यानंतर म्हणजे वेगळाच जल्लोष असतो प्रत्येक मैदानामध्ये. म्हणजे पंढरी शेठ फडके किंवा विष्णू शेठ पाटील आले अड्ड्यात का तुम्हाला वेगळेच जल्लोष बघायला भेटायचा किंवा प्रत्येक बैलगाडा मालकाचा म्हणजे ते दोघं मैदानात आले का तुम्हाला चांगली शर्यत बघायला भेटायची असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर आपली आता शर्यत व्हायला चालली आहे पापलेट आणि तुफान. तर चला बघू आपला काय होतंय. शर्यत तर नक्कीच जिंकणार 100%. कारण आजच टॉपच्या बैलांना त्यांची गाडी आपण मारलेली आहे. स्वतः रोशन दुधाले होते तिथे. मी थोडा लेट आलोय
पण ठीक आहे, आता बघतोय स्वतः ती पण. चला. तुफानची पहिली शर्यत झालेली आहे, आता दुसरी शर्यत होते, आता लवकरच सुटणार आहे. मित्रांनो 5 वाजता गाडी लावलेली, 7 वाजले, 2 तास लागले आमची गाडी व्हायला. 2 तास थांबलो, पण गाडी 10-15 छकड्यांनी एवढी मारली. एवढा आनंद झालाय. तुफान नाद नाही बाई. म्हशाला आपण बोलतो एवढी धूल असते तरी माणसं जातात, त्याच्यापेक्षा 10 पटीने धूल इकडे बैलगाडा शर्तीमध्ये असते. ते घरी बसून समजत नाही. जेव्हा छकड्यामध्ये येतो आपण, मैदानात येतो, तेव्हा आपल्याला समजतो. तर चला, लय अंधार झालाय, तर निघतो आता आम्ही. गुड बाय.